नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर स्वरूप आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज मी EFT दाखवणार आहे। EFT स्पेशली सायाटिकाचे पेनवरती। सायाटिका ही नर्व आपल्या कमरेपासून ते पायापर्यंत जात असते आणि जेव्हा सायाटिकाचा त्रास होतो तो ॲक्च्युली ती शीर दबल्यामुळे होत असतो। त्याचे कारण बरेच आहे, पण त्यातलं महत्त्वाचं कारण आहे तुमचं वजन वाढणं। तुमचं वजन जर वाढलं असेल तर सायाटिकाची नस दबली जाते आणि ती तुमच्या मणक्यावर प्रेशर टाकते व ते पेन सुरू होतं आणि मग ते पेन कमरेपासून ते पायापर्यंत जात असतं। त्याचं दुसरं कारण मणक्यातला गॅपसुद्धा असू शकतो। समजा मणक्यातला गॅप कमी झाला तेव्हा तरीसुद्धा ती नस दबली जाते आणि मग तो त्रास सुरू होतो। तर ह्याच्यावरती उपाय म्हणजे काय? तर उपाय असा, जर वजन वाढलं असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या वजनावरती काही उपाय केले पाहिजे। आपलं वजन कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्याच्यावरती एक अजून सुरेख उपाय आणि फार मॅजिकल उपाय मी तुमच्याबरोबर आज शेअर करते। त्याला म्हणतात EFT टॅपिंग। EFT टॅपिंग ह्याचा अनुभव मलाही खूप छान आलेल आणि त्याच्यामुळे मी सगळ्यांबरोबर शेअर करण्याचा विचार करते। तर EFT टॅपिंग करण्यासाठी तुम्हाला माहीतच असेल, माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं असेल तर आपले शरीरातले 9 पॉईंट्स, मेरिडियन पॉईंट्स असतात, त्याच्यावरती तुम्ही हलक्या हाताने असं टॅप करायचं असतं आणि त्याच्याबरोबर काही तुम्ही स्क्रिप्टिंग बोलायचं असतं, म्हणजे काही वाक्य बोलायची असतात तुमच्या दुखण्यासाठी। तर आपण काही वेळ न घालवता सुरू करूया। तर सायाटिकासाठी EFT टॅपिंग। पहिले तुम्हाला हे कराटे चॉप पॉईंटवरती टॅप करायचं आहे। तुमचे 3 बोटं किंवा 2 बोटं यूज केली तरीही प्रॉब्लेम नाही। तर हे टॅप करताना तुम्हाला बोलायचं आहे की जरी मला हे सायाटिकाचा पेन होत आहे, सायाटिका नर्व ही दुखत आहे, तरी मी स्वतःला पूर्णपणे ॲक्सेप्ट करते, म्हणजे स्वीकारते आणि पूर्णपणे प्रेम करते। जरी मला हे सायाटिकाचं खूप दुखणं होत आहे, जी बाजू तुमची आहे ते तुम्ही म्हणू शकता, उजवी किंवा डावी। तर ह्या बाजूला माझी सायाटिकाची नर्व दुखत आहे, तरीसुद्धा मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते व स्वतःवर पूर्ण प्रेम करते। जरी मला हे सायाटिकाचं पेन होत आहे, जे मला खूप त्रासदायक आहे किंवा माझी खूप चिडचिड होत आहे, ह्याच्यामुळे माझ्या कामाच्या मध्ये खूप अडचण येत आहे या सायाटिकाच्या पेनमुळे, तरीसुद्धा मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते आणि पूर्णपणे प्रेम करते। आता नेक्स्ट पार्ट, हे सायाटिकाचं दुखणं, माझी उजवी बाजू किंवा डावी बाजू, कुठली तुमची बाजू असेल ते बोला। हे सायाटिकाचं दुखणं जे माझ्या ह्या पायामध्ये इतक्या दिवसापासून होत आहे, ह्या दुखण्यामुळे माझी फार चिडचिड होत आहे। बरेच दिवस झाले मला हे दुखणं चालू आहे। मी खूप प्रयत्न केला, त्याच्यावरती उपायही केले। जे काय उपाय तुम्ही केले असेल ते बोलू शकता। पाय शेकला किंवा औषधं खाल्ली, पण हे माझं दुखणं काही कमी झालं नाही। नेक्स्ट टॅपिंग, इथे कॉलर बोन, ह्या बोनच्या इथे खाली करायचं। हे दुखणं ज्याच्यामुळे माझा मानसिक त्राससुद्धा वाढल्यासारखा जाणवतो, म्हणजे माझी चिडचिड होत आहे, छोट्या छोट्या गोष्टींवर मी रागवत आहे, माझ्या परिवाराच्या सदस्यांवर मी रागवत आहे। हा शोल्डरच्या खाली, म्हणजे आर्मपिटच्या 4 बोटं खाली हा भाग इथे टॅप करायचा।
आणि त्याच्यानंतर आपण डोके अटॅच करायचे ते मध्ये. ह्या सायाटिकाच्या पेनला मी पूर्णपणे एक्सेप्ट करते आणि त्याला माझ्या शरीरातून व माझ्या मनातून व माझ्या आत्म्यातून पूर्णपणे रिलीज करते किंवा सोडून देते. हे जे दुखणं माझ्या इतक्या दिवस झाले माझ्याबरोबर होत आहे, त्याच्या मागे जरूर काहीतरी कारण आहे. मी त्याची पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी घेते. मी हे स्वीकारते की काहीतरी माझ्या इमोशन्समुळे किंवा काहीतरी असं माझ्या जीवनात घटित झालं की जे मी ते एक्सेप्ट नाही करू शकले आणि त्यानंतर बहुतेक हा त्रास सुरू झाला. त्यामुळे कुठेतरी ह्यासाठी मी रिस्पॉन्सिबल आहे आणि मी ह्याची पूर्णपणे जबाबदारी घेते. हे दुखणं घालवायचं मी पूर्णपणे मनात ठरवलं आहे आणि मला माहीत आहे की हे मी पूर्णपणे माझ्या शरीरातून सोडून देणार आहे, रिलीज करणार आहे. मी माझ्या शरीराची माफी मागते. जर कधी मी माझ्या शरीराकडे दुर्लक्ष केलं असेल, मला माफ कर. मी तुझी माफी मागते. खूप खूप धन्यवाद. माझ्या पायांना, ज्या पायाला सायाटिकाचं दुखणं आहे ते दोन्ही पायांना ॲक्च्युली, त्यांचा धन्यवाद करायचा. तर मी धन्यवाद करते माझ्या दोन्ही पायांचे, जे आत्तापर्यंत मला साथ देत आले. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कामासाठी प्रत्येक वेळेस माझ्या पायांचा उपयोग होतो आणि मी त्यांना दुर्लक्ष केलं. या बाबतीत ह्या गोष्टीसाठी मी त्याची माफी मागते. मी माझ्या पायांवर खूप प्रेम करते. माझे दोन्ही पाय मला खूप प्रिय आहे. जसे माझे शरीराचे दुसरे अंग मला प्रिय आहेत. मला आता समजून चुकले, दुर्लक्ष करण्यामुळे होणारा त्रास शरीरालाच नव्हे तर मनाला पण होतो. त्यामुळे मी पूर्णपणे हे स्वीकारते आणि माफी मागते माझ्या शरीराची, माझ्या पायांची, माझ्या सायाटिक नर्वची, जे आतापर्यंत इतके व्यवस्थित काम करत होते आणि इथून पुढेही करणार ह्याची मला खात्री आहे. माझ्या मनामध्ये होणाऱ्या सगळ्या नेगेटिव्ह इमोशन्सला, सगळ्या नेगेटिव्ह फीलिंग्सला मी माझ्या मनातून पूर्णपणे रिलीज करते. माझं मन आणि शरीर हे पूर्ण शांत आहे, आनंदी आहे. ग्रेटफुल आहे माझ्या शरीराबद्दल, माझ्या मनाबद्दल.
मी स्वतःला पूर्णपणे जशी आहे तशी एक्सेप्ट करते, जसा आहे तसा एक्सेप्ट करतो आणि मी माझ्यावर स्वतःवर खूप मनापासून प्रेमही करतो. आता हात छातीवर ठेवून दीर्घ श्वास घ्या. अजून एकदा. आणि मनापासून आपल्या शरीराला, आपल्या शरीराच्या होणाऱ्या त्या दुखत असणाऱ्या भागाला मनापासून धन्यवाद म्हणा. आणि त्याला सांगा की तू खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी तुझी काळजी घेते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. 2 मिनटं डोळे असेच मिटून राहा आणि विचार करा की कमरेपासून पायापर्यंत जाणारी ही सायटिक नर्व पूर्णपणे बरी झाली आहे, पूर्णपणे मोकळी आहे, ती कुठेही दबली नाही जात. इमॅजिन करा की कमरेपासून ती निघतीये, खूप आनंदात ती पायापर्यंत पोहोचतीये, कुठेही न दबता. आणि तुम्ही खूप मस्त चालताय, फिरताय, उड्या मारताय, तुमच्या रोजच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आरामशीर करताय. हे विचार करून तुम्हाला कसं वाटतंय? आनंद होतोय ना? तर तो आनंद मनात फील करा. बस. जेव्हा इमोशन्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात तेव्हा आपले आपच हिलिंग होते. तर आय होप की तुम्हाला हा EFT सेशन आवडला असेल, तुम्ही माझ्यावर EFT केली असेल आणि EFT केल्यानंतर तुम्हाला कितपत आराम पडला हे 1 ते 10च्या मध्ये तुम्ही रेटिंग करू शकता. आधी लिहून काढायचं सेशन सुरू करायच्या आधी किती पेन होतं आणि आता सेशन केल्यानंतर तुमचा पेन किती कमी झाला आहे, आता कितव्या नंबरवर आहे. समजा 1 ते 10च्या नंबरमध्ये जर आधी तुमचं 10 नंबरमध्ये पेन होतं म्हणजे खूप जास्त होतं आणि आता सेशन केल्यानंतर जर तुमचं पेनचं रेटिंग तुम्ही समजा 8, 7 असं काही केलं असेल किंवा तेवढं होत असेल तर तुम्ही अजून एकदा ही EFTचा पूर्ण राऊंड कंप्लीट करा. 2 ते 3 वेळा राऊंड कंप्लीट केल्यानंतर एकदा परत रेटिंग करा आणि मला नक्की कळवा कमेंटमध्ये की तुम्हाला कितपत फरक पडला. तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील ज्यांना हे त्रास होत असेल तर माझा व्हिडिओ नक्की त्यांच्याबरोबर शेअर करा. आणि जर तुम्हाला पर्सनल सेशन हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. माझ्या व्हिडिओवर कमेंट करून मला नक्की कळवा. खूप खूप आभार. धन्यवाद. सगळ्यांनी मस्त राहा, आनंदात राहा. थँक्यू.